नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये युरिन कसं फॉर्म होतं, त्याच्या कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत त्या सर्व पाहणार आहोत. सोबतच त्यामध्ये आपण एक डायग्रामसुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला तो नीट समजेल. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. तर पाहूयात मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन. युरिन फॉर्मेशन इज अ फंक्शन ऑफ किडनी. तर तुम्हाला माहिती आहे की युरिन फॉर्मेशन हे किडनीचं फंक्शन आहे. किडनीज सिक्रेट अनवॉन्टेड सबस्टन्सेस अलॉंग विथ द वॉटर फ्रॉम ब्लड ॲज युरिन. किडनी काय करतात, जे बॉडीला न लागणारे सबस्टन्सेस आहेत, अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत, ते पाण्यासोबत युरिन मार्फत बाहेर टाकतात. नॉर्मल युरिन आउटपुट किती आहे? 1 ते 1.5 लिटर पर डे. तर हे MCQचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. युरिन प्रायमरीली कंपोज्ड ऑफ वॉटर अँड युरिया. त्याचं प्रायमरी कंपोजिशनमध्ये त्यामध्ये युरिनमध्ये वॉटर आणि युरिया असतं. त्यानंतर स्टेजेस ऑफ युरिन फॉर्मेशन. आता तुम्ही बायोलॉजीमध्ये सुद्धा शिकला असेल 12वीमध्ये की युरिन फॉर्मेशनच्या 3 स्टेजेस असतात मेन. कोणकोणत्या? तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिशन. तर स्टेजेस ऑफ युरिन फॉर्मेशनमध्ये या 3 स्टेजेस मेन आहेत, त्या तुम्ही कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कोणताही आन्सर लिहिताना ह्या 3 स्टेप मेन्शन करून नंतर त्याचं डिटेलमध्ये लिहावं लागतं. तर आत्ता पाहिल्याप्रमाणे पहिली स्टेज आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. इट इज द प्रोसेस इन विच वॉटर अँड सम अदर सबस्टन्सेस इन द ब्लड पास फ्रॉम द कॅपिलरीज ऑफ ग्लोमेरुलस इनटू द बोमेन्स कॅप्सूल. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, वॉटर आणि जे अदर सबस्टन्सेस आहेत ते काय करतात, तर कॅपिलरीजमधून बोमेन्स कॅप्सूलमध्ये पास करतात. व्हेरी स्मॉल मॉलिक्युल्स कॅन पास थ्रू दिस सच ॲज वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, नायट्रोजनस वेस्ट आणि विटॅमिन्स. तर इथे काय दिलेले आहेत, जे कोण पास करू शकतात त्याची नावं दिलेली आहेत. त्यानंतर but the substances like calcium, iron and thyroid hormone cannot pass as they are bound to plasma proteins. ते प्लाझ्मा प्रोटीन्सला बाउंड असल्यामुळे ते पास करू शकत नाहीत. Volume of filtrate formed by the all nephrons of both the kidneys per minute is called as glomerular filtration rate. नॉर्मल GFR किती असतो, तर 125 ml पर मिनिट किंवा 180 लिटर्स पर डे. हा सुद्धा लक्षात ठेवा, MCQचा प्रश्न आहे. GFR इज डिपेंडेंट ऑन द फॉलोइंग. GFR कशावर डिपेंडेंट असतो, तर ग्लोमेरुलर कॅपिलरी प्रेशर, कोलॉइडल ऑस्मोटिक प्रेशर आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन द बोमेन्स कॅप्सूल. या 3 गोष्टींवरचा GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट डिपेंडेंट असतो. नेक्स्ट तुम्हाला तुमच्यासमोर एक डायग्राम दिसत असेल, त्यामध्ये तुम्ही ग्लोमेरुलस पाहू शकता. त्यानंतर फिल्ट्रेशन कशा प्रकारे होतं ते तुम्ही इथे समजून घ्या. आर्टेरियल ब्लड लेफ्ट साईडून एंटर करतं ॲफरंट आर्टेरियलमधून, त्यानंतर ते इफरंट आर्टेरियलमधून बाहेर पेरिट्युब्युलर कॅपिलरीमधून वेनस ब्लड बाहेर पडतं आणि ग्लोमेरुलसमधून ते फिल्ट्रेशन खाली ट्युब्युलर पोर्शनमध्ये जाऊन युरिन आउटपुट होतं. तर अशा प्रकारे ही सिंपल डायग्राम आहे. आपली दुसरी स्टेप आहे ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन. इट इज द प्रोसेस इन विच वॉटर अँड अदर सबस्टन्सेस आर रिटर्निंग टू द ब्लड आफ्टर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. म्हणजे आधी जे ब्लडमधून आले होते ते आता फिल्ट्रेट होऊन परत ब्लडमध्ये जात आहेत. 99% of the filtrate is reabsorbed in the segments of renal tubules. Water and other substances like glucose, amino acids and vitamins are completely reabsorbed. These substances move to the interstitial fluid of the renal medulla. 2 types of mechanism असतात, ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आणि पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन. ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आधी पाहूयात. द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट, त्याला आपण ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन म्हणतो. त्याला आपल्याला एनर्जी द्यावी लागते. एक्झाम्पल सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फेट, सल्फेट, बायकार्बोनेट, अमायनो ॲसिड, युरिक ॲसिड यासाठी जे रिअब्झॉर्प्शन होतं ते ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन असतं. आता पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन पाहूयात. मुवमेंट ऑफ द मॉलिक्युल्स अलॉंग द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. ते काय होतं, अगेन्स्ट होतं. हे अलॉंग आहे म्हणजे त्याच्यासोबत. डज नॉट नीड एनर्जी. आणि एक्झाम्पल आहे क्लोराईड, युरिया आणि वॉटर. तर हे होतं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन. आता त्याचा अर्थ तर पाहिला. आता साईट्स ऑफ रिअब्झॉर्प्शन कोणते आहेत, तर PCT ग्लुकोज. PCTच्या ठिकाणी काय रिअब्झॉर्ब होतं, तर ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, युरिया आणि वॉटर. लूप ऑफ हेनलीच्या ठिकाणी फक्त सोडियम आणि क्लोरीनचं रिअब्झॉर्प्शन होतं. DCTच्या ठिकाणी सोडियम, कॅल्शियम, बायकार्बोनेट्स आणि वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होतं. तर ह्या होत्या साईट्स ऑफ रिअब्झॉर्प्शन. नेक्स्ट पॉईंट आहे ट्युब्युलर सिक्रिशन. इट इज द प्रोसेस इन विच सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम ब्लड इन टू द रिनल ट्युब्युल्स. त्यालाच आपण ट्युब्युलर एक्सक्रिशन सुद्धा म्हणू शकतो. प्रोसेस सर्व्स द 2 मेन पर्पजेस. या प्रोसेसच्या 2 मेन पर्पज आहेत, एक तर वेस्ट रिमूव्हल आणि दुसरं मेंटेनिंग ॲसिड बेस बॅलन्स. वेस्ट रिमूव्हलमध्ये काय येतं, तर युरिया, युरिक ॲसिड, बायल ॲसिड्स, अमोनिया आणि क्रिएटिनिन हे सिक्रेट करतो आपण रिनल ट्युब्युलमध्ये. दुसरा फंक्शन काय आहे, मेंटेनिंग द ॲसिड बेस बॅलन्स. ट्युब्युलर सिक्रेशन ऑफ हायड्रोजन बायकार्बोनेट आयन सर्व्स टू द रेग्युलेट pH ऑफ बॉडीज फ्लुइड. त्याच्यामुळे बॉडीचं फ्लुइड pH रेग्युलेट होतं. त्यानंतरचा पॉईंट आहे, आता जे आपण वरती जे सगळे चेंजेस पाहिले, विथ ऑल दिस चेंजेस अबाव चेंजेस, मागे जे आपण व्हिडिओमध्ये सर्व चेंजेस पाहिले, त्यामुळे ती स्टेप आपल्याला आता प्रोसेस कळाली आपल्याला एक, की फिल्ट्रेट येतं, मग ते युरिनमधून फ्लोज आउट ऑफ नेफ्रॉन. फिल्ट्रेटचं कन्वर्जन युरिनमध्ये होतं, फ्लोज आउट ऑफ नेफ्रॉन. मग तिथून ते कलेक्टिंग डक्टमध्ये जातं. कलेक्टिंग डक्ट म्हणजे एक पाईप टाईप स्ट्रक्चर असतं, तिथून ते रिनल पेल्विसमध्ये जातं.
पेल्विसमधून जे आपले 2 युरेटर आहेत दोन्ही साईडून, त्या युरेटर्समधून ते युरिनरी ब्लॅडरपर्यंत जातं. अशा प्रकारे युरिनचं फॉर्मेशन होऊन ते पुढे युरिनरी ब्लॅडरपर्यंत पोहोचवलं जातं. तर ह्या होत्या मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन संबंधित नोट्स. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. BMS फर्स्ट इयर संबंधित तुम्हाला कोणतेही व्हिडिओ जर लागत असतील, कोणत्याही टॉपिकच्या हँड रिटन नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आपण ते बनवण्याचा प्रयत्न करू. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.